ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यासाठी 3 समाजाच्या समन्वय समितीची स्थापना। कर्जत तालुक्यात बहुल आदिवासी समाज असून जागतिक आदिवासी दिन जगभरात साजरा केला जात असतो। कर्जत तालुक्यातील आदिवासी महादेव कोळी समाज, आदिवासी ठाकूर समाज, आदिवासी कातकरी समाज व तरुण वर्ग एकत्र येत यावर्षी 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून यासाठी तालुक्यातील 3ही समाज एकत्र येत आदिवासी समन्वय समिती तयार करून जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व जबाबदारी आदिवासी समन्वय समितीकडे सोपवण्यात आली आहे। कर्जत तालुक्यातील आदिवासी ठाकूर समाज संघटना, आदिवासी महादेव कोळी समाज संघटना, आदिवासी कातकरी समाज संघटना सर्व संघटनेचे पदाधिकारी एकत्र येत रविवारी 2 ऑगस्ट रोजी रामाचीवाडी धानकोबा मंदिर येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेला सर्वांनी सहमती दाखवून 9 ऑगस्टच्या दिवशी जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे ठरवले आहे। यावेळी आदिवासी समन्वय समितीचे पदाधिकारी यांच्या नावाची निवड करण्यात आली। अध्यक्ष कांता पादीर, उपाध्यक्ष अमर लांगी, सचिव उत्तम पादीर, खजिनदार नितीन निरगुडा, महिला अध्यक्षा शैला हिले, सल्लागार मनोहर कारोटे, मंगल केवारी, सदस्य भरत पादीर, अर्जुन केवारी, दिनेश पिंगळा, हेमंत नवले, बालो बुरुड, गणेश पारदी, सुनील पारदी, श्रीकृष्ण सुपे, भाऊ मेंगाळ, खंडू कावळे, सुरेश केवारी या पदाधिकारी यांची जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने आदिवासी समन्वय समिती तयार करण्यात आली आहे। जागतिक आदिवासी दिन दिवशी रॅलीला सुरुवात सकाळी 9:30 वाजता नेरळ कोतलवाडी ट्रस्ट आझाद दास्ता यांना मानवंदना करून पुढे खांदा मार्ग, नेरळ बाजारपेठ, नेरळ शिवाजी महाराज चौक, नेरळ 1 नंबर नाका, वीर हुतात्म्याला हार अर्पण करून पुढे कर्जत कडाव कशळे पर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। कशळे येथे आदिवासी समाजाला जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या लोकप्रतिनिधी यांचे स्वागत करून शुभेच्छा स्वीकारल्या जातील। तसेच प्रशासकीय अधिकारी यांना आदिवासी समस्याविषयी निवेदन देण्यात येतील। त्याचवेळी आदिवासी संस्कृती, रूढी परंपरा जपणारे धामडी नाच, गौरी नाच, डब्यावरचे नाच, महिलांच्या टाळ्यावरचे नाच, फुगडी यासारखे आदिवासी संस्कृती, आदिवासी परंपरा जपणारे कार्यक्रम होतील। आज दिनांक 2 ऑगस्ट 1926 रोजी कर्जत तालुका 2026 कर्जत तालुका आदिवासी ठाकूर संघटना, आदिवासी कातकरी संघटना, आदिवासी महादेव कोळी संघटना या तिन्ही संघटनेच्या विद्यमाने या ठिकाणी समन्वय समितीची एक कमिटी स्थापन करण्यात आली आणि त्या कमिटीच्या मार्फत 9 ऑगस्ट हा आदिवासी जागतिक दिन कशा प्रकारे साजरा करावा, कारण या तालुक्यामध्ये बहुसंख्य आदिवासी समाज वास्तव्यास आहे आणि आदिवासींची परंपरा, चालीरीती, रूढी परंपरा दाखवण्याची ही एक वेळ असते आणि आदिवासींचा हा एक सण आहे। म्हणून याच 9 ऑगस्टची पूर्वतयारी करत असताना आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी एकत्र बसून विचार विनिमय करून त्यासाठी लागणाऱ्या खर्चाची तडजोड करून कार्यक्रमाची रूपरेषा आखली। त्या रूपरेषेमध्ये असं ठरलं की सर्वात प्रथम नेरळ या ठिकाणी हुतात्मा भाई कोतवाल, हुतात्मा हिराजी पाटील ज्या क्रांतीवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं बलिदान दिलं आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं, अशा क्रांतीवीरांना सर्वप्रथम त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून रॅलीची त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे। श्रीफळ वाढून रॅली नेरळवरून डिक्सळ मार्गे कर्जत या ठिकाणी येणार। कर्जतला आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास हार टाकून, छत्रपती शिवरायांच्या स्मारकास हार टाकून ही रॅली श्रीराम पुलावरून मार्गस्थ होईल आणि अशा प्रकारे ही रॅली कशेळे या ठिकाणी येईल। कशेळे या ठिकाणी आल्यानंतर आदिवासी चालीरीती, परंपरा, आमचे पौराणिक सण, पौराणिक कार्यक्रम याचा त्या ठिकाणी जल्लोष होईल। मग त्या ठिकाणी आमचे दाबडी नाच असतील, गौरी नाच असतील, शूर परंपरेतील गाणी असतील, लहान मुलांचे आदिवासी डान्स असतील, आदिवासी महिलांच्या फुगडी असतील, अशा प्रकारचे कार्यक्रम त्या ठिकाणी होईल। नंतर त्या कार्यक्रमाचं रूपांतर एका छोट्या सभेमध्ये होते। त्या सभेला संबोधन करण्यासाठी जे जे तालुक्यातील नेतेगण येतील, जे जे पदाधिकारी येतील, त्यांनी आदिवासी जनतेला शुभेच्छा द्याव्यात आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम अतिशय आनंदाने
अतिशय गुण्यागोविंदाने साजरा व्हावा अशी मी इच्छा व्यक्त करतो। आणि या कार्यक्रमासाठी तमाम आदिवासी कार्यकर्ते आता एकवटलेले आहेत आणि तयार झालेले आहेत। यासाठी लागणारा निधी, यासाठी लागणारी सर्व तयारी, अगदी मंडपापासून तर सर्व गोष्टींपासून हे कार्य करण्यासाठी आदिवासी समाजातील बहुसंख्य तरुण आता एकवटलेले आहेत। आणि आम्ही अपेक्षेने 9 ऑगस्टची वाट बघतो। 9 ऑगस्ट हा दिवस कधी येतो आणि त्या दिवशी आम्ही आमची आदिवासी परंपरा या जगाला कशी दाखवू शकतो, अशा प्रकारे हा 9 ऑगस्ट दिन आम्ही या ठिकाणी साजरा करणार आहोत। सर्वांना जे आदिवासी, एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान। आज येत्या 2026च्या 9 ऑगस्ट या कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी कशिळे, रामाची वाडी, दानकोबा मंदिर या ठिकाणी आम्ही सर्व समाजाचे, आदिवासी समाजाचे लोक या ठिकाणी जमून 9 ऑगस्ट 2026ची तयारी करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत। आज खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर 9 ऑगस्ट का साजरा केला जातो? 9 ऑगस्ट हा 1994 पासून जागतिक लेवलला हा कार्यक्रम केला जातो। हा जागतिक लेवलचा कार्यक्रम या आदिवासींच्या अतिशय सन्मानांचा, जिव्हाळ्याचा एक मोठा सण आहे। आणि या सणानिमित्त एक आम्हाला आदिवासी समाजाची रूढी परंपरा, आदिवासी समाजाचे असलेले सण या माध्यमातून साजरे करावे लागतात। आणि हे करण्यासाठी एक 9 ऑगस्ट एक आमच्या आदिवासी समाजासाठी एक महान सण आहे आणि तो आम्ही साजरा करत असतो।